नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर बघूया आजची कथा. मित्रांनो, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. चला तर बघूया आजची कथा. माझं नाव सांगायचं म्हटलं तर सोहम आहे आणि मी सध्या आता 26वीला आहे. मी शिक्षणासाठी इकडे तिकडे फिरत असतो आणि माझं शिक्षण चालू होतं. मी जेव्हा 25वीला होतो तेव्हाची ही गोष्ट आहे आणि माझं काहीतरी काम होतं म्हणून मला शहराच्या ठिकाणी जाणं होतं. तिथे माझे दूरचे काका राहत असल्याने राहण्याची सोय होती आणि ते राहत होते, त्यामुळे मला काही त्याचा दुसरा प्रॉब्लेम नव्हता. मी खूपच छान होतो दिसायला आणि ॲक्टिव्ह स्वभावाचा होतो, त्यामुळे मला नेहमी सगळे जणांना मी आवडत असे. कारण माझं बोलणंच खूप सुंदर आणि मधुर होतं. मी चांगलाच बोलका होतो, त्यामुळे कुणालाही आपलंसं करून घ्यायला मला वेळ लागत नसे. खूप वेळापूर्वी मी खूप मुलींना आनंद दिला होता आणि मी सुद्धा त्यांच्याकडून आनंद घेतला होता. तर मग मी माझ्या कामासाठी शहरात पोचलो. काकांचा पत्ता शोधत शोधत मी त्यांच्या ठिकाणी पोचलो आणि मग काका काही घरी नव्हते. काकूने दरवाजा उघडला. मी तिला बघून एकदम अवाकच झालो. तिला बघून तिलाच बघत राहिलो. काका म्हणजे काकू खूपच वयाची असं मला वाटलं होतं, पण तसं काहीही झालं नाही. काकू खूपच तरुण आणि दिसायला छान होती. इतकी सुंदर की काय सांगू. माझ्या कल्पनेच्या बाहेर ती दिसत होती. मी तिला वेगळंच इमॅजिन केलं होतं आणि माझ्यासमोर वेगळंच उभं राहिलं होतं. त्यामुळे मला असं वाटत होतं की काय करू आणि काय नाही. पण मी स्वतःला कंट्रोल केलं आणि तिला म्हटलं की हे घर तुमचंच का? त्यावर ती हो म्हणाली. मग मी तिला काकाचं नाव विचारलं तर ती हो म्हणाली, हे त्यांचंच घर आहे. मी तिला परत परत विचारत होतो. तिच्याही लक्षात आलं की मी असं का विचारत आहे. तेव्हा तिने मला सांगितलं, तू येणार होतास हे मला तुझ्या काकांनी फोनवर सांगितलं होतं, पण मीही तुला काही बघितलं नव्हतं, त्यामुळे मीही ओळखत नव्हते. आणि हो, ये बहीस असं चहा वगैरे तिने मला केला आणि तिने मला त्यांच्या घरातली गेस्ट रूम दाखवली आणि सांगितलं, तू थकून आला आहेस तर आराम कर, काका संध्याकाळी येतीलच. असं म्हणून मी आराम करायला गेलो आणि मला खूपच भारी वाटत होतं. मी काय करू आणि काय नाही असं झालं होतं. मी गेलो आणि आराम करत बसलो. उन्हाळा असल्यामुळे मी माझे कपडे काढले होते आणि बनियन आणि अंडरवेअरवर उलटा झोपलो होतो आणि मस्तपैकी हातानेच आनंद घेत होतो आणि आनंद घेता घेता मला कधी झोप लागली ती कळलंच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा काकू गाऊनमध्ये माझ्यासमोर उभी होती. तिने तो नाईटी घातला होता. त्यात इतकी सुंदर कमालीची दिसत होती की काय सांगू. खूपच छान ती मला वाटत होती आणि मी तेव्हाही तिच्याकडेच बघत राहिलो. तिलाही कळले होते की मी तिच्याकडेच बघत आहे म्हणून. मग तिने खूप वेळपर्यंत माझ्याकडेच बघत होती आणि मग थोड्या वेळानंतर काय झालं की काकीने मला जाग्यावर आणलं आणि म्हणाली, तुझे काका बाहेर आले आहे, चल चहा वगैरे घे. मग मी फ्रेश होऊन कपडे वगैरे घालून बाहेर हॉलमध्ये आलो आणि काकाशी गप्पा मारत बसलो. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि जेवणं वगैरे करून आम्ही खूप वेळपर्यंत गप्पा मारत बसलो आणि मग आरामासाठी निघून गेलो. असं करत होतो तेव्हाच मला काकूच आठवत होती. मग मला तशीच मूठ मारून झोपी गेलो. सकाळी काकू मला उठवायला आली होती. तेव्हा तिने मला उठवलं आणि ती चहा ठेवायला गेली. मी ब्रश वगैरे करून बाहेर निघालो. तर काका कुठे असं विचारलं तर ती म्हणाली, तुझ्या काकांना एवढा वेळ नसतो, काका गेले आहे जॉबला, ते सकाळीच जातात. असं काका नाही म्हणल्यावर मी थोडा रिलॅक्स झालो होतो आणि माझ्या कपड्यांची
काकीला त्यांच्या कपाटावरून काहीतरी सामान काढायचं होतं. काकी कपाटावर स्टूलवर उभी राहिली आणि सामान काढू लागली. तिचा स्टूल हालत होता. मी बघितलं आणि मी तिच्याकडे धावलो. काकी जे स्टूलवरून पडली तर मी तिला उचलून घेतलं आणि ती खूप वेळपर्यंत माझ्या अंगावर हातावरच होती. खूप वेळपर्यंत ती तशीच बघत होती आणि मला पक्की चिकटलेली होती. डोळे उघडल्यानंतरही खूप वेळ ती माझ्याकडेच बघत होती आणि मग नंतर तिला काय माहिती काय झालं, माझ्या स्पर्शाने तिचे अंग पूर्ण शहारून आलं होतं आणि कसं तिला काय वाटत होतं हेच मला कळत नव्हतं. असं करता करता खूप वेळ होऊन गेला होता आणि असं करून करून आम्ही बेडवरच बसलो होतो. ती माझ्याशी बोलत होती आणि मी तिच्याशी. तिने तिचे ओठ माझ्या ओठात दिले होते आणि खूप लांब चुंबन घेतले होते आणि मी कमालीचा गरम झालो होतो. आता तीही खूपच गरम झालेली होती. तिचे आंबे आता उघडे करायची वेळ आली होती. मी तिचा एक एक करून कपडा अलगद वेगळा केला आणि तिला पूर्ण ओपन करून टाकली होती आणि तिचे आंबे तोंडात घेऊन चोखायला सुरुवात केली होती. खूप वेळपर्यंत चोखलं आणि मग नंतर मी तिच्या पोकीपर्यंत आलो होतो आणि आता मी तीही एकदम क्लीन केलेली मस्तपैकी चोखून काढली होती. आता तिला खूप कसं तरी होत होतं. ती माझं मुडकं धरून पुकीवर दाबत होती, जोरजोरात दाबत होती आणि मग तिने माझेही कपडे काढले होते. आता माझं सामान खूपच मोठं झालेलं होतं. त्यावर शिरा दिसायला लागल्या होत्या, एवढा कडक. काकी म्हणाली, बाप रे, किती मोठं आहे तुझं सामान. त्यावर मी म्हणालो, हो हो, मजा येईल तुला, असं मी तिला म्हणालो आणि तिने मस्तपैकी हातात घेतलं आणि तिच्या पोशीवर रगडायला सुरुवात केली. रगडून रगडून हे केलं आणि तिने आतमध्येच टाकलं आणि मला धक्के द्यायला सांगितले. खूप वेळपर्यंत धक्के दिले आणि मी माझं पाणी बाहेरच गाळून मोकळा झालो होतो आणि जो 3 दिवस मी तिथं होतो तोपर्यंत मी मस्तपैकी आनंद घेतला होता. एकदा तर तिने माझं सामान तोंडात घेऊन लॉलीपॉपसारखं चोखायला ही सुरुवात केली होती. असंच मी 3 दिवस आनंद घेतला आणि माझं काम संपल्यानंतर मी तिथून निघून गेलो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.